शेतकरी कर्जमाफीचा लढा जिंकलाय, सरकारचे आभार, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. प्रोत्साहनपर निधी 50,000वरून 1,00,000 करावा, कडूंची मागणी. सरकारला शेतकरी कर्जमाफीपासून पळ काढता येणार नाही, असं शेट्टी यांनी म्हटलंय. तर कर्जमाफीसाठी आचारसंहितेचं कारण देणं धादांत खोटं आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1,00,000 करावी, याच्यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील. पुन्हा सरकारचं आभार मानून, सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो. ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील, अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे. निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही, असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे. निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा, त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय. पण सरकारनं एक ध्यानात ठेवावं, आम्ही हे सहन करणार नाही. शेतकऱ्यांची पात्रता ठरवायची यांची लायकी आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला. शेतकरी कर्जमाफीच्या योजनेवरून नाना पटोले यांनी सरकारवर घणाघात केलेला आहे. लबाडाचा अवताण जेवल्याशिवाय खरं नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची मागणी करत शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर पुढील 15 दिवसांत कारखान्यातील साखर, मोलासिस व काकवीचा लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. राज्यात 15 दिवसांनंतर मान्सूनची जोरदार पुनरागमन, 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट. राज्यात सुमारे 15 दिवसांच्या खंडानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून छत्रपती संभाजीनगरसह 30 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 552 कोटींची तरतूद. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी इंडियन रुपी 20,552 कोटींची तरतूद जाहीर केली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला असल्याचे सांगण्यात आले. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी, समिती स्थापन. राज्यात समान नागरी कायदा UCC लागू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विशेष समिती स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या समितीकडून कायद्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात राजकीय चर्चा आणि वादाला सुरुवात झाली असून सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. सर्वप्रथम मोठी बातमी. राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार असून यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमुक्तीसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारने विक्रमी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. आता हवामानाचा आढावा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे आणि कोकणातील अनेक भागांत दमदार पावसाची हजेरी लागली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 8 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र राज्यातील अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक जिल्ह्यांत पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. काही भागांत भुईमूग, कपाशी, संत्रा, द्राक्ष आणि भात पिके वाचवण्यासाठी शेतकरी पाठीवर पंप घेऊन सिंचन करताना दिसत आहेत. कृषी योजनांबाबत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतबांधावर नैसर्गिक निवारा निर्मितीसाठी 75,000 रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यांतील लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ते जमा झाले असून KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे. दरम्यान वेळेत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे लाखो अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करावी.
कृषी अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा कायम असून अनेक जिल्ह्यांतील लाभार्थी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. पीक विमा, कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी राज्यभर विविध ठिकाणी शेतकरी आंदोलने सुरू आहेत. केळी उत्पादक, दूध उत्पादक आणि इतर शेतकरी संघटनांनीही विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वीजपुरवठा, खत उपलब्धता, पशुधन नोंदणी, धान्य वितरण, सिंचन आणि पाणीटंचाई या समस्यांमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची तूट कायम असून दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.